मामाच्या गावची यात्रा म्हणजे पै पाहुणे आणि इथे छान मुलं असे खेळतात एकदम मातीमध्ये. काय खेळते तू? काय करते? फोनवर आज बोललाय ना रिद्धी, फोनवर कोण बोलले? तूच द्यायचे पैसे है ना. एवढा छोटा आपण म्हणू शकत नाही ह्याला. वाव, वास येतो का? बघूयात. तोडूयात का? बरंच टिकलंय हा. एवढा हाताला येऊन सुद्धा कसा काय टिकला आहे ना. तिथे किती आंबे तिथे. वाव, खूप सुंदर. आणि इथे आले की आंब्यांची कैरी खाल्लीच पाहिजे. कुठे वांग बघू. हा, मस्त आहे ना. किती छान. वांग्याची किती वांगे एवढी खरंच. बापरे, किती सारी वांगे ते बघा. किती छान. वा वा वा. हा ना, आमच्या मामाचं गाव एवढं भारी आहे ना. बघा किती सारे वांगे आले तिथे. वाव, किती मस्त. आणि ऍक्च्युअल बोलतात ना वांगी कलर, ते बघा असा वांग्यांचा कलर असतो ना तसं. बघा फुलं पण भरपूर आहे. ते भरपूर आहेत वांगी आहे ना. मग काय कालवणाला बाजारात बिजारात जायला नको. मस्तपैकी इथल्या इथंच सगळं तुम्ही तुमचा अख्खा बाजार इथंच तुम्ही तयार करू शकता इथल्या मातीमध्ये. आमच्या मामाचं घर एकदम प्रशस्त आणि त्याहून मामाच्या घरचे सगळी शेतीवाडी. हो, पाय भरतेल है ना. भरतेल का नाही? हो, तरी बघा आपण मामाच्या गावाला आहोत आणि मामाच्या गावाला धमाल करायला किती सारे फुलं आहेत बघ. धमाल. काय करायचंय? आवाज. जेवलात का नाही? जोरात धमाल बोला. हा, आता आपण सगळ्यांची ओळखी करून घ्या. तुझं नाव सांग. अनुश्री. अरे बापरे. आणि या ट्विन्स आहे. ते बघा, मला ट्विन्स मुली खूप आवडतात. बघा, या पुढे या पुढे या पुढे. ही एक सेम दिसते का बघू बरं. बघू, दोघी सेम दिसत आहेत ना. दोघी समोर बघा. पुढे जरा नाव सांग. तुझी नाव सांग आता. हा, रिद्धी, रिद्धी, सिद्धी. छान आहे. कितीला आहेत तुम्ही? 5वी. अरे एकत्र बोलतात का तुम्ही? हा, एकाच टायमिंगला. आणि जर असं म्हणतात की जुळ्यांना एकाला मारलं की दुसऱ्याला पण लागतं, तर मी हिला मारून बघू का? तुला लागेल का? लागेल. असं होतं का? खरं सांगा. नाही होत ना असं काय. हिला चिमटे घेऊयात. नाही होत ना असं काही नसतं. हे सगळं खोटं असतं है ना. मग तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही दोघी सेम म्हणजे माझ्या चेहऱ्याची मी एकटीच आहे अख्ख्या जगामध्ये, तर हे एक आपल्या चेहऱ्याचं दुसरं पण कोणतरी असलं कसं वाटत असेल ना. चांगलं वाटतं का? मला पण पाहिजे होते ना एक ट्विन्स. म्हणजे एक प्रियांका खामकर इकडे, एक प्रियांका खामकर तिकडे. मज्जा. तुम्ही आहेत का? दाखवा. काही या म्हणजे काही बोललात ना. त्याच्यानंतर दुसरे. हा हा, हे आपला अन्वी उर्फ पिंट्या नाही, हे अन्विताच आहे का नाही. आणि बघा चांदीची चैन बिन घातले. मग कसं वाटतंय मग तुला सांग बरं? आज छान वाटतंय. मग चिकन मटन वगैरे खाल्लं का नाही तू? शिळी जत्रा म्हणजे काय काय खाल्लंस? चिकन मटन आणि आईस्क्रीम बिस्क्रीम गोळा बिळा खाता का नाही? संध्याकाळी जायचंय का नाही जत्रेला. गावामध्ये काय काय असतं? खेळणी बिळणी सगळं असतं. सांगा तुम्ही आम्हाला काय काय असतं. हा, हे आहे. येणार नाही सांगायचं. मग तुम्ही सांगा काय असतं जत्रेला. खेळणी असतात आणि पाळणे स्पंज वगैरे पण असतो ना. आईस्क्रीम आणि पाळणे पण आलेले असतात तिकडे. स्पंज आलेले असतात. जम्पिंग जपा. तुझं नाव सांग. ज्ञानेश्वरी. आणि तुझं नाव सांग. दुर्वा. अच्छा, कितवीला आहे तुम्ही? 4वीला. 6वीला. अच्छा, तुम्ही कुठे असता? इथंच असता. छान आहे ना इथलं वातावरण. आवडतं ना? आम्हाला तर जाम आवडतं बाबा हे ना. आणि हे इकडे ह्यांचा आजोळा आहे ह्या दोघांचा आहे ना. अरे हा राहिले की हा छोटूसा. ये इकडे. आहा, एकदम राजेशाही येतोय ना. सांग तुझं नाव सांग. वरद. वाव, नाव किती छान आहे. वरद म्हणजे वरद विनायक गणपती. अरे अरे, फक्त नाव विचारायला नाही सांगत आहे बा इकडे. अय्यो, अशी करते. आणि तू सांग तू कितवीला आहे सांग. पहिली तेच. वाव, एकदम काय मूर्ती छोटी आणि कीर्ती महान त्याची की नाही रे. हे ना. चालेल, चला मग जत्रेला आपण धमाल करणार आहे. तर ह्यांना ना खूप लहान मुलं लागतात, त्याच्यामुळे आम्ही जिकडे जाऊ तिकडे आमच्या पाठीमागे अशी गँग असणार आहे. गँग चिल्लर पार्टी. चला या.
कंस आहे बघा, ते आपल्याला दाखवते इथे कंस आहे. आपण आता मामा नंबर 1 आपला झालेला आहे. आता आपण मामा नंबर 2च्या घरी जाणार आहे. तात्या आहे त्यांचं नाव, सगळे त्यांना तात्या बोलतात. फणस आहोंचा फणस, लिंबू आहे, ते लिंबाचं झाड आहे. ठीक आहे, आपण आता तात्या आहेत मामा म्हणजे आमचे, त्यांच्या घराची टूर करत चला. इकडे पहिल्याच इकडे त्यांचं इथे कढीपत्ता आहे. वाव किती झाड आहेत कढीपत्त्याची, बापरे. त्याच्यानंतर इथे लिंबू आहेत आणि खरंच लिंबू आलेले आहेत. कुठे गेले? अरे लिंबू आले होते ना आता. हा इथे बघा इथे. हा काय तर हे बघा इथे काय आहे हे जिरं असं असतं. वास येतोय काय बघा, खरोखर तो जिरं आहे की हो, खरंच ना वास येतो जिऱ्यासारखा. बडीशेप आहे ती, जिरं काय म्हणताय. आणि इकडे बघा आंबे आलेले आहेत. आमच्या इकडे सगळीकडे आंबे एकदम असे लटकलेले आंबे असतात छान छान. तर कैरी करायला आपण मुंबईला नेणार आहोत आंबे. इथे शेवग्याचं झाड आहे, इकडे चिकूचं झाड आहे. शेवग्याचं बघा आत्ताशे नाही मग हे बघा. आणि गुलाबाची झाडं साईडून लावलेली आहेत. आणि इकडे हे पाती आहेत. पातीमध्ये इकडे तुम्हाला हे दिसेल कांदा, वांगी, तिकडे टोमॅटोचं झाड आहे, टोमॅटो, मिरच्या आणि काय काय लावलेलं आहे. आणि बघा इकडे चूल बनलेली आहे, सकाळचं पाणी तापवण्यासाठी 2 चुली आहे त्यांच्या इथे. हे बघा पेंटिंग केलेलं आहे बाळादाजीने. आणि हे तर हे बघा हे ड्रॉइंग कोणी केलं आहे. ओझरड्याला जेव्हा माझ्या मामाच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा इतका धिंगाणा घातला होता की ते लग्न असं अजरामर झालं होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्या पाहुण्यांना अजून एकत्र यायला अजून वेळ आहे, मी म्हणते कधी आता तो मुहूर्त येईल काय माहिती. तर ते मामाच्या मुलाच्या लग्नामधली नवरी बघा हीच आहे, ती नवरी दीपा. आणि ह्या इतकं जेवण छान बनवतात, रांगोळी छान काढतात. आणि आर्ट त्यांचं बघायचं असेल हे बघा, आर्ट कुठे गेलं तर हे बघा किती सुंदर सुंदर आर्ट आहे. हे बघा हे त्यांनी डिझाईन केलेलं आहे. तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया थोडीशी. तर बघा हे शंकर पार्वतीचा आर्ट त्यांनी किती छान काढला आहे, एकदम प्रोफेशनल वाटतंय. तर तुम्ही कोर्स करताय का ह्याचा? आर्टिस्टचा कोर्स करतायत त्या, खूप सुंदर आहे. आणि मग ह्याचं पेंटिंग वगैरे साठी वेगळे कलर्स वगैरे, ॲक्रेलिक का? तर खूप सुंदर पेंटिंग आहे, तुम्ही बघू शकता. आपण बघूयात बाकीचे काय काय आहे ते आपण बघून घेऊयात. एक निसर्गाचं पेंटिंग, हा काय हा खूप छान छान पेंटिंग हे पण किती मस्त. असं वाटतं एखादी डायरी असते ना, मला हे खूप आवडतं, एकदम क्रिएटिव्ह, खूप छान आहे एकदम. आणि एकदम ब्रश हे सगळं आर्ट असलं त्यांना खूप आवडायची. किती छान छान वाटतं ना. आहे ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस असणार आहे ना, ह्याच्यामध्ये आहे कलर, ह्याच्यामध्ये असं केलेलं वगैरे आहे का? मग प्रॅक्टिसच बघायचं म्हणजे किती छान असे असे त्यांचा अभ्यास असतो. छान आहे. वाव किती मस्त. हे एकदम रॉ बोलतात ना, एकदम सुरुवातीला तुम्ही कसं हा अभ्यास करताना ते मला पाहायचंय. वाव किती मस्त आहे बघा. वेगवेगळ्या प्रकारचं फ्रील, गाऊन डिझाईन, म्हणजे फॅशन डिझायनरचं आपण असंच असतं ना. हा काय फॅशन डिझायनिंग त्या करत होत्या ना, त्याचं हे सगळे ड्रॉइंग्स आहेत. वाव किती सुंदर. छोटूसा गणपती बाप्पा आहे बघा, हे गणपती बाप्पा मोरया. हा ना, एकदम मस्त ड्रॉइंग आहे. किती छान छान पेंटिंग केले. पेंटिंग नाही, स्केचिंग आहे, याला स्केचिंग बोलतात, त्याला पेंटिंग बोलतात. वाव हे कोण आहे? वा मस्त मस्त. छान छान छान. आणि हँडरायटिंग पण छान आहे तुमचं. हे बघा, समान वर्तुळे वर अशा पद्धतीने. वाव एक नंबर. हे बघा हे त्यांचं वॉल आहे बाळादाजीने. तर ह्यांची खासियत ही सांगायची आहे ती म्हणजे नॉर्मली मुलींच्या आता एवढे डिमांड्स आहेत की आम्हाला मुंबईचा नवरा पाहिजे, पुण्याचा नवरा पाहिजे, असं. जी खासियत अशी आहे ती म्हणजे की ह्या मुंबईच्या आहेत आणि त्या इथे गावाला त्याच्या लग्नांदा सेट झाल्या आहेत. तर खरं मी म्हणेल ज्यांना आयुष्य कळलं आहे ना
तर त्यांच्यामधल्या ह्या एक आहेत की त्या इथे छान निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतात आणि काही जास्त डिमांडच नाही आणि हेच खरं समाधानाचं आयुष्य आहे ना. तर कसं वाटतं, मी इथे आमच्या मामामी आहेत. मी लग्नामध्ये बोलली होती तुम्हाला आमच्या मामामीची काळजी घ्या, सुनांनी लक्ष ठेवा, हे ना असं आपलं बोलणं झालेलं ते. मग कशा आहेत आमचे मामामी? मस्त छान आहेत ना. आणि ह्या चांगलं चांगलं जेवण बनवतात आणि छान सेलिब्रेशन वगैरे खूप छान असतं यांचं. एकदम मस्त पीसफुल लाईफ जगतात. त्याच्यामुळे ह्यांचं मला विशेष कौतुक आहे आणि हा आदर्श तुम्ही सगळ्यांनी घ्या, है ना. निसर्गाच्या सानिध्यात या आणि छान सेटल लाईफ आणि शिकत राहायचं नवीन नवीन स्किलफुल, ही गोष्ट त्यांची छान आहे, है ना. तर एक मिठी बनतेच आपली. थँक्यू सो मच. आम्ही आत्ता आलो आहोत आमच्या मामाच्या घरी. ते बघा मामाचा बंगला आहे आणि आता काम चालू आहे बघा, रिनोव्हेशन चालू आहे. आणि आम्हाला आमच्या मामीच्या आठवण येते. इथे छोटंसं झुंकुळा असायचा छान असा, हे बघा. मामी आम्हाला काय काय इथे खायला द्यायचं बनवून. इथे किचन होतं त्यांचं. आठवणी आहेत खूप. आता रिनोव्हेशन चालू आहे त्याच्यामुळे आता ते जुनं काहीच आता इथे डोळ्यात आहेत, फक्त डोक्यात आहेत, आठवत आहेत. तर आता यांचं घराचं काम झाल्यानंतर पुढच्या वर्षी त्यांची यात्रा जोरात असणार आहे. आपल्यासोबत आहे ती चिल्लर पार्टी. तर आपण आता त्यांच्याकडे रिव्ह्यू घेऊयात. तर माझं चॅनल कोण कोण बघतं मग? अरे सगळेच बघतात. मग काय आवडतं तुम्हाला सांगा, कोणता कंटेंट आपला आवडतो? सगळेच आवडतात. अगं बाई, तर काय काय आठवतं मग? काय काय व्हिडिओ बनव? बापरे इकडे पण पब्लिक. काय काय आठवतं सांगा, मी काय काय व्हिडिओ बनवत असते सांगा. कुणाला काय काय आठवते सांगा. हो का? हा, तो ऑफिसला जाताना रोज करत असते रिलीज. हा, मी ऍडमिट झालेली. हा, अजून हा, परत स्वयंपाक पण बनवते का कधी? नाही ना. नाही बनवते. आहो बनवतात आहो. चिकन केलेलं. परत ते आंब्याचं काय असतं? आंब्याचं काय केलेलं हो तुम्ही? मुरंबा. हा, मुरंबा केलेला. हा, अजून ते करंजीवर नाव लिहिलेलं. करंजीवर नाव लिहिलं ते जास्त लक्षात राहिले. अमोल आणि प्रियांका आहे ना. हा, अजून लग्नातले पण व्हिडिओ छान छान. डान्स केलेला मी तो, है ना. आवडलं का तो? कोणतं होतं गाणं ते? हे मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाखामध्ये एक वर्गा पाहिजे. डान्स करणार का? किती छान, एकदम निरागस आणि चिमुकले आहेत सगळेजण आणि छान असे व्हिडिओ बघतात, प्रेम करतात. लाईक करता की नाही पण? नक्की व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट करायची आणि जास्तीत जास्त काय करायचं? शेअर करायचं. कारण आता होऊ देत ना व्हायरल. आणि ते पण कसं कसं थाटात. बोला, आवाज आला पाहिजे तुमच्या सगळ्यांचा. थाटात. ये तर झाली का मग जत्रा उजळण्याची? झाली. चला, संपली जत्रा. चला मुंबईला.